प्रभाग 11 मधील उमेदवार तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चंदू लाडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या बाईक रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते। जनतेकडून मिळणाऱ्या समर्थनाच्या आधारावर लाडे यांनी आपल्या विजयाचा दावा केला। तसंच 16 जानेवारीला विजयाचा गुलाल उडवू असंही ते म्हणाले। आपल्या लोकांच्या हक्कासाठी, आपल्या लोकांच्या न्यायासाठी भांडण्याची माझी जिद्द आहे। 16 तारखेचा विजयी गुलाल आमचाच राहील। आमची विजयाची रॅली याच्यापेक्षा खूप मोठी राहणार आहे। प्रभाग 11 मध्ये मनसे उमेदवार चंदू लाडेंचा जो प्रचार आहे जोरात सुरू आहे। भाऊ आमच्या सोबत आहे। भाऊ, आज अंतिम दिवस आहे, प्रचार जोरात सुरू आहे, काय म्हणणार? बघा, आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 उमेदवार आम्ही उभे आहोत आणि आम्ही ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे त्या प्रचारामध्ये आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली की या प्रभाग 11 मध्ये लोकांना आता परिवर्तन पाहिजे आहे, बदल पाहिजे आहे आणि त्यांना नव्या उमेदीचे लोक पाहिजे आहेत, नवा चेहरा पाहिजे आहे आणि तो चेहरा आम्ही बनून समोर येतो आहे। आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्यावरून असं दिसतं आहे की 16 तारखेचा विजयी गुलाल आमचाच राहील आणि त्यासाठी आम्ही मेहनत केली आहे। मागील 18 वर्षापासून मी सतत लोकांच्या प्रश्नावर, समस्येवर भांडतो आहे। विविध प्रश्न, रस्ते, नाली, गटर, लाईट याच्या व्यतिरिक्तही प्रश्न आहे, याच्या व्यतिरिक्तही गोष्टी आहे। याच्यामध्ये लहान बाळापासून तर वयोवृद्धांपर्यंतच्या प्रत्येक कॅटेगरीच्या लोकांसाठीचा माझं विजन आहे। माझं त्यांच्यासाठी काम करायची इच्छा आहे। जे मी आजपर्यंत करत आलो तेच अजून समोर करायचं आहे, जास्त ताकदीने करायचं आहे। संघर्ष करून, प्रशासनाशी भांडून, सत्ताधाऱ्यांशी भांडून जे आतापर्यंत लोकांना न्याय भेटून दिला, आता एक नगरसेवक बनून एक संवैधानिक पद घेऊन प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या सभागृहात जाऊन आपल्या लोकांच्या हक्कासाठी, आपल्या लोकांच्या न्यायासाठी भांडण्याची माझी जिद्द आहे, माझी इच्छा आहे। आणि या जिद्दी आणि इच्छेवर लोक प्रतिसाद देतील, लोक मला आशीर्वाद देतील आणि आमचे 2ही उमेदवारांना निवडून देतील अशी माझी असा मला विश्वास आहे, ठाम विश्वास आहे। आणि ते चित्र एवढ्या दिवसापासून मी बघतोय आणि 15 तारखेलाही मतदानामध्ये ते परिवर्तित होईल। युवा असो, महिला असो, पुरुष असो, सगळ्यांचं तुम्हाला समर्थन आहे। सर्व धर्म समभाव असा तुम्ही उमेदवार ठरवून राहिले, काय म्हणणं आहे? ॲक्च्युली सर्व धर्म समभाव याचा अर्थच आहे की प्रत्येक माणूस हा पहिले एक माणूस आहे आणि मानव धर्म हा सर्वात महत्त्वाचा आहे। माणसाला, सामान्य माणसाला, गरीबाला ज्या समस्या भेडसावतात त्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ, भाषा बघितली जात नाही। माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा समस्या घेऊन येतो, त्याच्यावर अन्याय झाला हे सांगतोय आणि तो समस्याग्रस्त असतो। मी याच्यामध्ये कोणताही जात, धर्म, भाषा, पंथ बघत नाही आणि त्याला 100% न्याय देण्याचा प्रयत्न करतो। माझ्या शरीरात जेवढं बळ आहे, डोक्यात जेवढी बुद्धी आहे आणि माझा जो अनुभव आहे याच्या भरोश्यावर मी कित्येक आजपर्यंत माझ्याकडे आलेल्या समस्या, लोकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात भांडलो आहे आणि प्रत्येक लोकांना 100% न्याय भेटून दिलेला आहे। त्याच कामाच्या जोरावर आज मी लोकांसमोर हात जोडून विनंती करतोय आणि त्यांना मतदान मागतोय आणि मला विश्वास आहे की हे सर्व लोक मला, माझ्या प्रभागातील माझे आपले लोक, मी त्यांचा इथला माणूस म्हणून, आपला पोरगा म्हणून माझ्यावर विश्वास टाकतील आणि एक प्रभाग 11 साठी नवीन परिवर्तन घडणार आहे। ताई, काय म्हणणार? जोरात प्रचार आहे, समर्थन भेटून राहिला लोकांना। नक्कीच आज जी तुम्ही रॅली बघत आहे, आमची विजयाची रॅली याच्यापेक्षा खूप मोठी राहणार आहे, याची मला खात्री आहे। तो हे होते मनसेचे उमेदवार चंदू लाडे। त्यांनी सांगितलं की त्यांचं विजय निश्चित आहे। माझा कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सोबत रवी शुक्ला, UCN न्यूज, नागपूर।